गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होत असून गंगापूर धरणातून नाशिकच्या गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदापात्रातील रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर गोदावरी नदीची आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला पूर परिस्थिती या ठिकाणी एकंदरीतच बघायला मिळत आहे। पुराचा इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत देखील पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आल्याचं बघायला मिळत आहे। रामकुंड परिसरातील जे मंदिरं आहेत ते देखील आपल्याला पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये देखील वाढ होत आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून गंगापूर धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। 2721 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीपात्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखीन अशाच पद्धतीचा पाऊस जर सुरू राहिला तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील केला जाऊ शकतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये गंगापूर धरण जे आहे ते 60% अधिक भरलेलं आहे आणि त्यामुळे अद्यापही पावसाळ्याचे अनेक 3 महिने जाण्याचं बाकी आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।